बाळा, आज मी तुला त्या दुसऱ्या संकेताबद्दल सांगणार आहे, जो केवळ माझ्या खऱ्या भक्तांनाच समजतो आणि ज्याला हा संकेत उमजला ना, त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस यायला अजिबात वेळ लागत नाही. पण माझ्या लेकरा, हा दुसरा संकेत ऐकण्यापूर्वी पहिली गोष्ट मनात पक्की करून ठेव. जर तू अजून माझा पहिला संकेत ऐकला नसेल, तर तो आधी आवर्जून ऐक, कारण ती तर फक्त एका मोठ्या सुरुवातीची नांदी होती आणि हा दुसरा संकेत म्हणजे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या चमत्काराची चाहूल आहे. आणि हो, तिसरा संकेत तर अजून बाकीच आहे, जो मी फक्त अत्यंत भाग्यवान जीवांना देतो. म्हणून माझं हे बोलणं शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने ऐक. गेल्या काही दिवसांपासून तुला आतून खूप अस्वस्थ आणि वेगळं वाटते ना? लोकांच्या कराड्यात असूनही तुझं मन कुठे रमत नाही. कधी अचानक सगळ्यांपासून दूर जाऊन शांत बसावंसं वाटतं, तर कधी कोणाशीही बोलायची इच्छा होत नाही. रात्रीच्या शांततेत तू तासनतास जागा राहून फक्त विचार करत असतोस. मनामध्ये एक अनामिक शोध सुरू असतो. माझ्या बाळा, ही जी तुझ्या मनाची अवस्था झाली आहे ना, हाच आहे तुझा दुसरा संकेत. जर तुला वारंवार असं वाटू लागलं असेल की आता आयुष्यात काहीतरी खूप चांगलं आणि मोठं घडणार आहे, जुन्या गोष्टींमधून आणि नात्यांमधून तुझं मन आपोआप दूर जाऊन लागलं असेल, तर समजून जा की तुझ्या आयुष्यातील ऊर्जा आता पूर्णपणे बदलू लागली आहे. जेव्हा मी एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठा आनंद पाठवणार असतो ना, तेव्हा त्याच्या मनाला आधीच त्याची जाणीव करून देतो. बाळा, तू आजवर खूप त्रास सहन केला आहेस. या मतलबी जगातल्या लोकांनी तुला कधीच समजून घेतलं नाही. ज्यांसाठी तू नेहमी मनापासून उभा राहिलास, त्यांनीच वेळ आल्यावर तुला एकटं सोडलं. अनेक रात्री तू फक्त डोळ्यात पाणी आणून शांतपणे रडला आहेस. तुझं हे दुःख तू कोणालाच सांगितलं नाहीस, कारण तुला माहीत होतं की इथे कोणीच तुझ्या हक्काचं नाही. पण माझ्या लेकरा, मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा राहून सगळं पाहत होतो. तू जेव्हा जेव्हा खचत होतास, तेव्हा तू पूर्णपणे खचू नये म्हणून मीच तुला आतून बळ देत होतो. कारण तुझ्यासाठी माझ्या दरबारात मी काहीतरी अत्यंत सुंदर आणि भव्य तयार करत आहे. आणि म्हणूनचा आज तुला हा दुसरा संकेत मिळत आहे. जर तुझ्या मनात एखादी इच्छा वारंवार येत असेल आणि कोणतंही बाह्य कारण नसताना तुझ्या आतून अचानक सकारात्मक वाटू लागलं असेल, तर समज बाळा, तुझ्या भक्तीचं फळ मिळायला आता सुरुवात झाली आहे. हो बाळा, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळत नसतं. योग्य वेळ यावी लागते आणि तुझ्या आयुष्यातली ती सुखाची वेळ आता खूप जवळ आली आहे. पण हा दुसरा संकेत प्रत्येकाला सहज मिळत नाही, म्हणून माझं हे बोलणं हृदयात साठवून ठेव. आणि जर पहिला संकेत अजून ऐकला नसेल, तर तो वेळ काढून नक्की पहा. कारण पहिला आणि दुसरा संकेत एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि तिसरा संकेत तर सर्वात शक्तिशाली आहे. तो मिळाला की समज तुझ्या भाग्याचे दरवाजे उघडले. आता डोळे बंद कर, मनातील सगळी काळजी माझ्यावर सोडून दे आणि अगदी मनापासून फक्त एकदा म्हणव,